नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. संवाद सुपरफास्ट. विनयभंगाच्या प्रकरणात त्रुटी ठेवल्या कारणानं आणि संशयित आरोपीचा तपास पुरेपूर न केल्यानं सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी महिला फौजदार दीपाली शिंदे यांना निलंबित केले. विनयभंग प्रकरणी एक पीडित महिला दीपाली शिंदे यांना भेटल्या आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करून घ्यावा अशी विनंती केली. मात्र गुन्हा दाखल करून घेण्यास महिला फौजदार दीपाली शिंदे यांनी टाळाटाळ केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यात संशयित आरोपीला मदत करण्याच्या उद्देशानं दोषपूर्ण आणि अपूर्ण तपास केल्या कारणानं पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी महिला फौजदार दीपाली यांना निलंबित केले. या घटनेने सातारा पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोड्यांमुळे पोलीस सुरक्षेसंदर्भात अधिकच सतर्क झालेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून 24 तास सराफ दुकानं आणि पतसंस्थेत पोलीस व्हिजिट नोटबुक ठेवण्यात येणार आहे. त्यात पोलीस अधिकारी कर्मचारी हे गस्तीसाठी आल्यास ते सदर नोटबुकमध्ये नोंद करतील. याबाबतची माहिती पोलीस प्रशासनाने पत्राद्वारे दिली. त्याचबरोबर सतर्कतेचा इशाराही दिलाय. औरंगाबाद शहरातील हडको परिसरात इंग्रजी शाळा चालवणाऱ्या संस्था चालकाचा दोरीने गळा आवळून आणि धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. ही घटना 8:30च्या सुमारास हिमायत बागेत उघडकीस आली. विश्वास चंद्रशेखर सुरडकर असे खून झालेल्या शिक्षण संस्था चालकाचे नाव आहे. सुरडकर यांना रात्री अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्यानंतर ते घरातून तातडीने बाहेर पडले आणि पुन्हा घरी परतलेच नाही. हा खून आर्थिक व्यवहारातून झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यामध्ये खुनांच्या गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. खेड तालुक्यातील भीमाशंकर रोडवर मंदिर परिसरात झुडपांमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याच भागांमध्ये काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारचा एका पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. तर काल सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भीमाशंकर रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बांगर वस्तीजवळील कॉर्नरजवळ दुर्गंधीचा वास आला असता त्या ठिकाणी झुडपात गेले तर त्यांना अर्धवट जळालेला मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेगाने तपास करायला सुरुवात केली आहे. आरती पांडुरंग सायगुडे या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह जामखेडमधील चौंडी गावात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली आणि या मुलीची निर्घुण हत्या तिच्या जन्मदात्या बापाने केली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या खुनामध्ये मुलीच्या बापासह 2 मामांचा हात असल्याचंही स्पष्ट झाले. या प्रकरणी फिर्यादी मयत मुलीचा बाप पांडुरंग सायगुडे, मामा राजेंद्र जगन्नाथ शिंदे, ज्ञानदेव जगन्नाथ शिंदे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी अहमदनगर जिल्ह्यात आचारसंहिता पथकाने शहरात चांगलीच धांदल उडवली. सरकारी किंवा खासगी बँकेतून 50,000ची रोकड काढली आणि ती आचारसंहिता पथकाने पकडली तर त्याची चौकशी होणार. तसेच योग्य ती उत्तरे न दिल्यास आणि कागदपत्रांची पूर्तता न करता आल्यास त्यावर कारवाई होणार अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. याच धर्तीवर जिल्हा प्रशासनाच्या आचारसंहिता पथकाने निप्ती नाका येथे 1.5 कोटी तर शहर पोलिसांनी वैदुवाडी येथे 84 लाख रुपयांची रक्कम पकडली. मात्र दोन्ही विभागाच्या या कारवायांमध्ये हाती काहीच लागले नाही. संबंधित रक्कम ही जिल्हा बँकेची आणि फायनान्स कंपनीची असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील आणि प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे हाती तर काहीच लागले नाही. मात्र शहरात याची चर्चा चांगलीच रंगली. दिवसेंदिवस शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हा पाण्यासाठी आक्रमक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कुकडी प्रकल्पाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील धरणात असलेला पाणीसाठा आणि त्यातून करण्यात येणारा विसर्ग यातूनच शेतकरी आक्रमक बनलेला असतानाच आता शनिवारी माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं संतप्त ग्रामस्थांनी जुन्नर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शवला. जुन्नरसाठी पाणी राखीव ठेवावे यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी ठिय्या आंदोलन केले तर विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यामुळे नागरिकांचा विरोध बघता धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. किरकोळ वादातून पतीने दारूच्या नशेत पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केल्याची घटना मोहम्मदवाडीतील वाडकर मळा येथे उघडकीस आली आहे. संगीता श्रीकांत चव्हाण असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर श्रीकांत कमाल चव्हाण असे तिच्या पतीचे नाव आहे. संगीता आणि श्रीकांत हे दाम्पत्य मजुरीचे काम करतात. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले. त्याच वादातून रात्रीच्या वेळी श्रीकांत दारू पिऊन घरी आला आणि त्यांनी संगीतावर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केलाय. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या सोबत अपडेट रहा. धन्यवाद.
राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी. वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.